नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 20 वरणगाव मैदानी चाचणीचे निकाल जाहीर झालेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांचे आज म्हणजेच 23 एप्रिल 2026 आज ज्यांची मैदानी चाचणी झालेली आहे, तर त्यांच्या मैदानी चाचणीमध्ये मिळालेल्या एकत्रित गुणांची यादी प्रसिद्ध झालेली आहे. बघा, थोडक्यात सूचना वाचून घेऊत. जे की हे बघा, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 20 वरणगाव या स्थापनेवरील सशस्त्र पोलीस शिपाई भरती 2024-25ची मैदानी चाचणी 23 एप्रिल 2026 रोजी घेऊन गुणांची तात्पुरती यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. सदर मैदानी चाचणीच्या गुणांच्या अनुषंगाने काही आक्षेप असल्यास उमेदवारांनी 24 तासाच्या आत लेखी स्वरूपात या कार्यालयास कळवावे किंवा या कार्यालयाची ईमेल ID यावर आक्षेप नोंदवावेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्यांचे कोणाचं आज मैदानी चाचणी झालेली आहे, तर त्यांनी नक्कीच त्यांचे PDF मार्क पाहून घ्यावेत, जेणेकरून जर काही बदल असेल तर नक्कीच आक्षेप नोंदवू शकता. ही बघा 23 एप्रिल 2026ची PDF आहे, जे की आपल्याला इथे पाहायला मिळेल. ॲप्लिकेशन नंबर, चेस्ट नंबर, विद्यार्थ्यांचे पूर्ण नाव, देन तिन्ही इव्हेंटचे टोटल आपल्याला या कॉलममध्ये पाहायला मिळतील. अँड त्यांचे एकत्रित गुण, जे की सेपरेट गुण आपल्याला या कॉलममध्ये पाहायला मिळतील. बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये 97 मार्क बघा मिळालेले आहेत. आज महेश प्रकाश यांना 97 गुण मिळालेले आहेत, जे की खूप छान मार्क मिळवलेले आहेत यांनी. नंतर राजू दिलीप आहेत, यांना पण 97. अँड विद्यार्थी मित्रांनो, आज जर तुमचं मैदानी चाचणीचं ग्राउंड झालेलं असेल तर नक्कीच किती गुण मिळाले तर ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा, जेणेकरून आपण पुढील एकंदरीत ग्राउंड झाल्यानंतर अंदाजित कट ऑफ याच चॅनलवर घेणार आहोत. नक्कीच किती मार्क मिळाले आहेत तर ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. अँड यामध्ये एक स्टोरी आहे विद्यार्थी मित्रांनो. आज आता तुम्हाला तुमच्या संघ रिलेटेड असतील, जे की आता एका विद्यार्थ्याचं, समजा आता माझ्या मित्राचं ग्राउंड आहे, तर मला पहिल्यांदा असं होतं की चेक रिझल्ट याचा मी पहिल्यांदा चेक करावे असं. त्यामुळे काही विद्यार्थी असतील तसे, जे की त्यांच्या मित्राचे वगैरे रिझल्ट चेक करत असतील, कारण त्यांचं ग्राउंड आधी झालेलं असतं अँड कमी गुण मिळालेले असतात. तर असं काही रिलेट असेल तर नक्कीच कमेंटमध्ये हो किंवा येस म्हणून कमेंट करू शकता. बघा 95-97 असे मार्क पाहायला मिळतील, जे की आज मैदानी चाचणीमध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेले आहेत. अँड आपल्याला पाहायला मिळत आहेत बघा, आकाश संभाजी आहेत 97 गुण. नंतर हे बघा 97 निलेश सोपान. तर बहुत विद्यार्थ्यांना कोणाला आउट ऑफ वगैरे गुण मिळालेले आहेत का आज, जे की 20 एप्रिल अँड 19 समथिंग एप्रिल आपण पाहिले होते. काही विद्यार्थी आउट ऑफ गुण मिळवलेले होते मैदानी चाचणीमध्ये. बघा 97 आपल्याला गुण पाहायला मिळतील, जे की अमोल, देन आपल्याला सिद्धार्थ प्रसाद असे विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळतील, ज्यांनी फक्त आउट ऑफसाठी 3 गुण यांचे कटलेले आहेत. अँड आउट ऑफसाठी म्हणजे 97 गुण यांनी मिळवलेले आहेत, जे की लेखी परीक्षेसाठी क्वालिफाय होण्यासाठी सफिशियंट आहेत, म्हणजे मैदानी चाचणीसाठी क्वालिफाय होण्यासाठी अँड लेखी परीक्षेला बसण्यासाठी. तर पाहून घेऊत खाली किती विद्यार्थी वगैरे होते अँड आउट ऑफचा विद्यार्थी कोणी आहे का, जे की आपल्याला पाहायला मिळेल. बघा 95-97 असे गुण विद्यार्थ्यांनी मिळवलेले आहेत. देन 80च्या खाली विद्यार्थी खूप दिसत आहेत आज. PDF तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक असेल किंवा ऑफिशियल वेबसाईट तुम्हाला पाहायला मिळेल, तिथून पण PDF डाउनलोड करून घेऊ शकता. बघा, इंतज़ार की घडी ख़त्म हो गई है. यहाँ पे योगेश बालाजी यांना आउट ऑफ गुण मिळालेले आहेत. खूप खूप अभिनंदन यांचं, जे की योगेश बालाजी आहेत, यांना आउट ऑफ गुण मैदानी चाचणीमध्ये मिळवलेले आहेत. नक्कीच लेखी परीक्षेमध्ये 90-95 गुण मिळवा, जेणेकरून सिलेक्शन लिस्टमध्ये नाव तुमचं असेल. अँड लेखी परीक्षेचा अभ्यास चांगला ठेवा, जेणेकरून PYQ वगैरे सोडवा.
लास्ट इयर PYQ. मी परत विद्यार्थ्यांना म्हणत आहे की PYQ सोडवा, कारण ॲनालिसिस जेव्हा PYQ कराल तेव्हाच तुम्हाला स्रोत कळेल प्रश्नांचा. अँड जे आता झालेले PDF आहेत, म्हणजे जे आता झालेले प्रश्नपत्रिकांचे PDF आहेत, तर ते नक्कीच सोडवा प्रश्नपत्रिका. जे की करंटचे वगैरे, GK मराठी, मॅथचे क्वेश्चन तुम्हाला तसेच येतील, म्हणजे थोडंसं चेंजेस होऊन. त्यामुळे प्रश्न चेक करत चला अँड प्रश्नपत्रिका नीट सोडवा, जे की तुम्हाला फायदा नक्कीच मिळेल पुढे चालून. सो अशी एकंदरीत PDF आहे, जे की विद्यार्थी बघा 600च्या समथिंग 634 विद्यार्थी होते, काल पण 600च्या आसपास विद्यार्थी होते. तर विद्यार्थी वरचेवर कमी होत आहेत अँड ग्राउंड पण आता लवकरच संपेल. त्यामुळे नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. PDF टेलिग्रामला शेअर केलेली आहे अँड तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच विचारा, आणि ती स्टोरी नक्कीच तुमच्याशी रिलेट होत असेल तर नक्कीच सांगा. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आशा करतो व्हिडिओ आवडला असेल, माहिती आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा.